काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या गोकुळाष्टमीच्या सणालाही हायटेक टच देण्यात आलाय। एका मराठी तरुणानं दहीकाला.com ही वेबसाईट बनवली आणि त्याचा फायदा गोविंदा पथकांना होणार आहे। गोकुळाष्टमीचा सण जवळ येत चाललाय। मुंबईच्या गल्लोगल्लीत थर उभारण्यासाठी गोविंदा पथकांचा सराव सुरू झाला असताना सचिन शहाणे नावाच्या एका तरुणानं दहीकाला.com नावाची वेबसाईट लॉन्च केली आहे। मुंबईत किती हंडे आहेत, त्यांना किती बक्षीस लावलं याची माहिती तर त्यात आहेच। शिवाय ज्या गोविंदा पथकांना विम्याचं कवच नसेल त्यांना विम्याची मदत कशी मिळेल हेही त्यात सांगितलंय। जखमी गोविंदांना ऑनलाईन मदत करण्याची सुविधाही या वेबसाईटची जमेची बाजू म्हणावी लागेल। चुकून त्यांना दुखापत झाली तर त्यांना त्वरित कोणत्याही सेवाभावी संस्था किंवा पॉलिटिकल नेत्यांकडून मदत पोहोचवावी किंवा त्यांना तेवढं नक्की किती मदत अपेक्षित आहे, किती कालावधीसाठी अपेक्षित आहे। जसं आज आपण ऐकलं काही जणांना दुखापत झाली, अनेक वर्ष झालेली आहे, त्यांना बाकीच्या गोविंदांनी त्यांचा भार उचलावा, त्यांना खांद्याला खांदा लावून त्यांना वरच्या थराला नेऊन जावं, त्यासाठी आमचा प्रयत्न असणार आहे। मनसेचे आमदार बाळा नांदगावकर आणि गृहनिर्माण राज्यमंत्री सचिन अहिर यांच्या हस्ते या वेबसाईटचं उद्घाटन करण्यात आलं। लवकरच महाराष्ट्राचं क्रीडा धोरण ठरवण्यात येणार आहे, तेव्हा गोविंदा पथकांना आणि गोविंदाच्या कसबाला क्रीडा क्षेत्रात जागा मिळावी अशी मागणी नांदगावकर यांनी केली आहे। या राज्याचं आता क्रीडा धोरण लवकरच येत आहे आणि या क्रीडा धोरणामध्ये आमचं हे जे दहीहंडी उत्सव आहे, हा खेळ हा या क्रीडा धोरणात घेऊन त्याला खेळाची मान्यता द्यावी। राज्य सरकारने एक आमदारांची एक समिती केली आहे, त्यामध्ये या क्रीडा धोरणाबाबतीत सविस्तर चर्चा करण्याचं काम झालेलं आहे आणि म्हणून काही सूचना सरकारच्या निश्चितपणे विचाराधीन आहे। थरावर थर लावून जीवाची बाजी लावून गोविंदा आपलं कसब दाखवतात। आता या नव्या वेबसाईटमुळे ते जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचण्यास मदत होईल। गंधाली भोकरे, साम मराठी, मुंबई।